लँग चेन वर्सेस लँग ग्राफ सध्या इंटरव्ह्यू मध्ये हा प्रश्न खूपदा विचारला जातो। विद्यार्थी मित्रांनो, नेमकं काय समजून घेऊया। लँग चेन म्हणजे एका स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये काम करणं, म्हणजे एजंट सारखं काम करणं। हे सांगितलेलं आहे ते काम तो करणार, जास्त डोकं तो लावत नाही। त्याच उलट लँग ग्राफ जो असतो थोडा विचार करतो, म्हणजे मेंदूचा वापर करतो, म्हणजे सरळ रेषेत तो काम करत नाही, इथे लूप्सचा यूज होतो। फॉर एक्झाम्पल, तुम्ही रेस्टॉरंट मध्ये जाता, तुम्ही एखादा फूड आयटमची ऑर्डर देता, वेटर तो किचन मध्ये जाऊन सांगतो, किचन मध्ये तो आयटम प्रिपेअर होतो, तुमच्यापर्यंत पोहोचतो। सरळ स्टेप बाय स्टेप एकदम सगळं काही डिसाइडेड होतं। त्याच उलट जर लँग ग्राफचा विचार केला, विद्यार्थी मित्रांनो, नेमकं इथं घडणार काय की तुम्ही ऑर्डर दिली, त्यानंतर वेटर सांगेल सर ही आयटम तो अवेलेबल नाही आहे। मग तुम्ही काय कराल, तुम्ही विचार कराल, पुन्हा ऑर्डर द्याल, ती ऑर्डर तो पुढे नेणार आणि त्यानंतर तो आयटम येणार। म्हणजे थोडक्यात काय, जिथे लूप वापरला जातो, जिथे डिसिजन मेकिंग असतं, जिथे बॅक अँड फोर्थ होत असतं, तिथे लँग ग्राफ असतं। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झाल्यास लँग चेन स्टेप बाय स्टेप थिंग्स, इन शॉर्ट सिंपल एजंट, आणि त्याच उलट लँग ग्राफ हा स्मार्ट एजंट आहे आणि पुढे स्मार्ट एजंटच चालणार। थोडक्यात लँग ग्राफ इज अ फ्युचर। अशा जनरेटिव्ह एआयच्या न्यू कॉन्सेप्ट लर्न करण्यासाठी चॅनलला लगेच फॉलो करा। थँक्यू व्हेरी मच।